आजच्या तारखेमध्ये आम्ही अगोदर अँटिसिपेटरी बेल फाईल केली होती. या त्या अगोदरच्या अँटिसिपेटरीमध्ये ET-17चा उल्लेख होता. त्या ET-17च्या टेंडरचं डॉक्युमेंट आणि त्याच्यामध्ये जे काही इश्यूज होते ते सगळं ऑलरेडी आर्ग्युमेंट झालेलं आहे. ते सगळं आर्ग्युमेंट झाल्यानंतर आज जर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर हे म्हणणार की आम्हाला अगोदरच्या अँटिसिपेटरी बेलमध्ये जी ऑर्डर झाली आहे, जे रिट पिटिशन आहे हायकोर्टला, ह्याचा आम्हाला माहीतसुद्धा नाही आहे, तर ते माझ्या अनुषंगाने ते चुकीचं ठरणार. पण ठीक आहे, आज जे काय आहे मेहरबान कोर्टाने ती ऑर्डर दिलेली आहे. तर मेहरबान कोर्टाने 26 तारखेला मॅटर ठेवली आहे. त्यांना 10 दिवसाची PC पाहिजे होती. मेहरबान कोर्टाने दोन्ही पक्षकांचे आर्ग्युमेंट रेकॉर्ड केलेले आहेत. आता जे 26 तारखेला ते परत आणतील, मग त्यांच्या जे काय पुढील मुद्दे असणार ते आम्ही कोर्टापुढे मुद्दा आमचा मांडू. आता त्या हेतूने त्याच्यावर बऱ्याचशी गोष्ट आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की हे सगळं जे चाललं आहे की आज 2013पासून 2024पर्यंत आज काम संपून गेलं आहे. वर्क कंप्लिशन सर्टिफिकेट दिला. आज जर वर्क कंप्लिशन सर्टिफिकेट कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला देतात त्यावेळेला ते सगळ्या प्रोसिजर फॉलो होतात. ते ऑफिसर Aपासून Zपर्यंत ते सगळं फॉलोअप होतात. आज जर तुम्ही हे म्हणणार तिकडं काही काम झालंच नाही, हे सगळ्या गोष्टी बघण्यासारखं आहेत. पण आता जे काय आहे ते इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. त्या इन्व्हेस्टिगेशन तपासामध्ये जे येणार आम्ही पुढच्या तारखेला आमचा पुढील आर्ग्युमेंट करू. हमारा आर्ग्यूमेंट कोर्ट के सामने सिर्फ इतना है कि आज की तारीख में अगर पहले भी एक FIR कांजूरमार्ग पुलिस स्टेशन ने लिया था, उस FIR के दौरान हमने एंटीसिपेटरी बेल फाइल की थी. उस एंटीसिपेटरी बेल पे पूरा दिन कोर्ट में आर्ग्यूमेंट हुआ. सेशंस कोर्ट में डिटेल जजमेंट दी है. उस जजमेंट में भी ET-17 का जिक्र हुआ है. तो इतना कुछ होने के बावजूद अगर इन्वेस्टिगेटिंग एजेंसी EOW जैसी एजेंसी अगर ये कहती है हमको पहले के एंटीसिपेटरी बेल के बारे में मालूमात ही नहीं है और वो ऑर्डर के बारे में मालूम नहीं है, वो ऑर्डर को फ्रॉड से लिया गया है, तो मेरे हिसाब से ये चीज़ गलत है. बट हमारा काम है सिर्फ अपना आर्ग्यूमेंट प्लेस कर दिया. जज ने अपना ऑर्डर प्लेस कर दिया है. नाउ मैटर इज़ केप्ट ऑन 26 तारीख को वापस से मैटर रखा गया है. 26 तारीख को देखा जाएगा. आपने अपने बहस में एक बहुत महत्वपूर्ण मुद्दा कहा कि एजेंसी जो है गुमराह कर रही है. एक FIR कांजूरमार्ग में था, उसके बाद भी जानबूझ के FIR किया गया. कांजूरमार्ग की पॉलिटिकल प्रेशर आप देखते हैं इसमें बहुत कुछ हो सकता है. बट आज जब ऑनरेबल सेशंस कोर्ट ने एंटीसिपेटरी बेल देने के टाइम पे कंडीशन रखी थी कि आपको रोज़ इन्वेस्टिगेटिंग एजेंसी के पास जाना है और उनको कोऑपरेट करना है. 24 से लेकर 25 तक हम कोऑपरेट कर रहे हैं, वहाँ पे रोज़ जा रहे हैं, सब कुछ जा रहे हैं. और वही पुलिस एजेंसी के पास FIR है और उसके बावजूद भी अगर ये FIR लिया जा रहा है और फिर से ये कहा जा रहा है कि हम कोऑपरेट नहीं कर रहे हैं, तो ये चीज़ें भी क्वेश्चन मार्क है. उसके लिए हमारी सेपरेट लीगल रेमेडी रहेगी. हम सेपरेट लीगल रिकॉर्स लेंगे. मिठी नदीच्या घोटाळ्यामध्ये जवळजवळ 29 कोटीचा घोटाळा केलेला आहे. त्यानं फोर्ज पेपर्स बनवून BMCकडून टेंडर घेतलेलं आहे आणि गाळही काढलेला नाही आहे आणि फोर्ज बिल सबमिट करून पैसे स्वतःच्या खिशात टाकलेले आहेत. त्याच्यामुळेच मुंबईची पहिल्याच पावसात तुंबई झालेली आहे आणि हा सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ आहे. आणि दरवर्षी स्पेशल हायेस्ट बजेट गव्हर्नमेंटकडून मिळतं मिठी नदीचं गाळ काढण्यासाठी, पण ते कधीही यूज होत नाही त्याच्यासाठी. त्याच्यामुळेच आज मेहरबान कोर्टाने याची दखल घेतलेली आहे व 5 दिवस पोलीस कोठडी दिलेली आहे. मिठी नदी के केस में मिठी नदी का जो घोटाला हुआ था उसमें ऑनरेबल कोर्ट ने दखल ली है और 5 दिन की पुलिस कस्टडी एक्यूज को दी है, क्योंकि वो पहली बारिश में मुंबई की तुंबई हो जाती है. उसकी वजह से बहुत से कॉमन पीपल को सफ़र करना पड़ता है और ये इसके लिए ऑनरेबल कोर्ट ने 5 दिन की PC दी है. आज ये 65 करोड़ का आरोप है उनके ऊपर. उनमें से 29 करोड़ ये एक्यूज बेनिफिशरी है. 29 करोड़ का हमने 10 दिन की मांग की थी, लेकिन कोर्ट ने 5 दिन की दे दी है. देखते हैं नेक्स्ट डेट को हम और मांगेंगे अगर ज़रूरत पड़ी तो. इसमें इकोनॉमिकल ऑफेंस भी और इन्वेस्टिगेशन कर रही है.